मी बालाजी जाधव, प्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषद केंद्र शाळा कुळकोटी, तालुका मान, जिल्हा सातारा. सह्याद्रीच्या डोंगर रांगामध्ये वसलेलं पुळकोटी हे आमचं छोटंसं गाव. या गावातील प्राथमिक शाळेमध्ये मी उपशिक्षक या पदावर काम करत असताना या गावातील शाळेची जी इमारत आहे ती इमारत टाटा फाउंडेशनने 1955 साली बांधलेली आहे. मला असं जाणवलं की मुलं नियमित घरचा गृहपाठ पूर्ण करत नाहीत. त्यांना मराठी, गणित आणि इंग्लिश या सगळ्या गोष्टी शिकण्यामध्ये पुष्कळ अडचणी येत आहेत. तर त्यासाठी आणि स्पर्धा परीक्षेसाठी, कला क्रीडा या क्षेत्रासाठी काहीतरी वेगळी पद्धत वापरली तर आपल्याला मुलांना खूप लवकर, सहजतेने आणि मनोरंजक शिक्षण देता येईल. याच्यासाठी मी स्वतः टेक्नॉलॉजीमध्ये काही गोष्टी करायचं ठरवलं आणि त्या पद्धतीने सुरुवातीला मुलांना गणित, इंग्लिश कसं चांगल्या प्रकारे सहज शिकता येईल याच्यासाठी स्वतः PPT आणि व्हिडिओ डेव्हलप केले आणि त्यासोबतच मुलांसाठी काही छोट्या फिल्म बनवल्या, डॉक्युमेंटरी बनवल्या. त्याच्याही पुढे जाऊन मग मुलांना आणखीन मनोरंजकता यावी, इंटरॅक्टिव्ह एज्युकेशन सिस्टीम व्हावी याच्यासाठी मी काही अँड्रॉइड ॲप्स बनवले. जे ॲप्स इंटरनेटशिवाय अगदी अशा डोंगर रांगात असलेल्या माझ्या शाळेत ॲक्सेस होतात. हे ॲप्स मी माझ्या शाळेतील मुलांना यूज करण्यासाठी दिल्यानंतर त्यांच्यामध्ये एक चांगला आत्मविश्वास आला. गणित, इंग्रजी विषयावर त्यांचं चांगलं कमांड होऊ लागलं आणि अगदी 6 महिन्याच्या कालावधीत मुलांच्या बेसिक गोष्टी होत्या त्या अगदी परफेक्ट झाल्या. आणि या गोष्टी होत असतानाच शाळेकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलत गेला. आपले जाधव सर या शाळेत आल्यापासून मुलांमध्ये तसेच शाळेच्या प्रत्येक गोष्टीमध्ये खूप असा बदल झालेला आहे. आता आपल्या शाळेमध्ये कॉम्प्युटर वगैरे आलेले आहेत, लॅपटॉप आहेत, मुलं त्याच्यावर अभ्यास करतात. अभ्यासाव्यतिरिक्त खेळही असतो. ती मुलं मेंढपाळ पालक असलेली मुलं आहेत, वीटभट्टीवरची मुलं आहेत. तरीसुद्धा त्या मुलांना या तंत्रज्ञानाचा वापर करायला भेटल्यामुळे अगदी चांगल्या आणि सहज मनोरंजकतेने शिक्षण घेता येऊ लागलं आणि त्याच्यामुळे त्याचा परिणाम असा झाला, आज प्रत्येक मुलगा आमच्या वर्गातील दुसरीचा मुलगा असेल तरी सुंदर PPT डेव्हलप करतोय, सुंदर इमेजेस बनवतोय. डेली आमची मुलं सकाळी न्यूजपेपर ब्राउज करून रीड करतात. या सगळ्या गोष्टी ग्रामीण भागात होत आहेत, ही खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि इथपर्यंतच या गोष्टी थांबलेल्या नाहीत. ही एज्युकेशनची स्टोरी इथे थांबलेली नाही. मी माझ्या स्कूलपुरता याचा वापर करत करत माझं स्वतःचं एक balajizadhav.in नावाने वेबसाईट बनवलं. त्या वेबसाईटच्या माध्यमातून राज्यभरातील लाखो शिक्षक आज मी बनवलेले व्हिडिओ, मी बनवलेले अँड्रॉइड ॲप्स वापरतात. आणि हीच गोष्ट हळूहळू राज्यभरातील पुष्कळ NGOकडे आणि मोठ्या मोठ्या कंपन्यांकडे पोहोचली. आणि याचाच पाठपुरावा करत 2014-15 साली गुगलने मला या कामासाठी खास एक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये सहभागी होऊन प्रेझेंट करण्याची संधी दिली आणि गुगलकडून मला या कामाबद्दल एक नॅशनल अवॉर्ड भेटला आहे. गुजरात गव्हर्नमेंटने याबद्दल विशेष कौतुक म्हणून त्यांच्या स्टेटचा टेक्नो अवॉर्ड दिलेला आहे. अशा प्रकारचे नॅशनल 2 अवॉर्ड, स्टेट लेवलचे 6 अवॉर्ड आणि 14-15 NGOचे अवॉर्ड हे या कामाबद्दल भेटले की नॉट ओनली युजर बट ऑल्सो ही इज अ व्हेरी ग्रेट क्रिएटर. पण प्रयत्नामधून, गुगलच्या ट्युटोरियलमधून या सगळ्या गोष्टी शिकून राज्यभरातील लाखो शिक्षकांना मी या गोष्टी आज शिकवतोय. राज्यभरातीलच नव्हे तर देशभरातील सुद्धा लोकांना गुगल कम्युनिटीच्या माध्यमातून हे सगळं तंत्रज्ञान वर्गामध्ये कसं वापरावं आणि कसं डेव्हलप करावं याच्याबद्दलच्याही काही ट्रेनिंग्स मी जवळपास देशभरामध्ये 70पेक्षा जास्त ट्रेनिंग घेतलेल्या आहेत. याचा फायदा माझ्या विद्यार्थ्यांना, राज्यभरातील शिक्षकांना, सोबत पालकांची कनेक्टिव्हिटी व्हावी याच्यासाठी माझ्या शाळेतील सगळ्या मुलांच्या पालकांच्या मोबाईलवर दररोज त्यांचा होमवर्क हा टेक्स्ट मेसेजद्वारे पाठवण्यासाठी शाळेचं एक SMS चॅनल डेव्हलप केलं आहे. त्याच्यामुळे पालकांची आणि शाळेची कनेक्टिव्हिटी खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप झाली. शाळेमध्ये पालकांची कनेक्टिव्हिटी वाढण्यासाठी एखाद्या टीचरने केलेला हा महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग आहे. माझ्या शाळेतील मुलं जे 30-35% होमवर्क करायची, आज त्या मुलांचा रेशो हा 85 to 90% गेला आहे. अशा प्रकारे एकूणच माझ्या शाळेत मुलांनी टेक्नॉलॉजी वापरली, स्वतः डेव्हलप केली आणि त्यांचं फ्युचर होण्यासाठी मुलं काही सिंगर बनतील, चांगला ॲक्टर बनतील, काही स्पोर्ट्समॅन होतील आणि काही टेक्नॉलॉजीमध्ये काही सुंदर डेव्हलपरसुद्धा होऊ शकतात. अशी ही ग्रामीण भागात चालणारी टेक्नॉलॉजीची यशोगाथा आपल्यासमोर सादर करताना मला खरोखर आनंद होतोय.